आम्ही निघालो, आमचा आजचा दिवस चालू झालाय आणि आज आम्ही आता निघालो किती वाजता 12:44 झाले. म्हणजे दिवस आमचा लवकर सकाळी सुरू झालाय. सगळी कामं घरची आटपून सगळं करून आता आम्ही निघालोय. आता आम्ही आंबे घेणार आणि आंबे ते द्यायचे आहेत मला. मी म्हटलं मी इथे आहेच तर मी स्वतः लक्ष घालून ते देते. खरं तर इथली जी माणसं आहेत ती सगळेजण आंबे पाठवतात, सगळे व्यवस्थित असतं. पण मी म्हटलं मी आहे तर मी स्वतः लक्ष घालून थोडंफार ते करते. ते सगळं करून मला जे 2-4 मीटिंग आहेत ते सगळं करायचे. आणि काल जो आमच्या शाळेचे पिऊन होता तो जो भेटला होता आम्हाला, ज्याने सांगितलं की ऋतुजाचा मूवी वगैरे त्याचं नाटक आहे. सो त्याने मला रिक्वेस्ट केली की प्लीज नाटकाला येशील का, उद्घाटन तू जास्त करशील का. सो आज रात्री 10 वाजता मला तिथेही जायचंय. तर सगळेजण ते स्वतःची कामं करून स्वतःचं जे कला छंद जो काही आहे ते जपतात, ते मला खूप आवडतं. त्यामुळे मी विचार केला की चल ठीक आहे आपण जाऊन येऊया. सो आम्ही तिथे पण जाणार आहोत. इन बिटवीन आम्हाला कुठे भूक लागली तर आम्ही जेवणार आहोत. असा आमचा आजचा दिवस कसा असणार आहे हे तुम्हाला बघायला आता मिळणार आहे. सो लेट्स गो. पावणार रे देव पावणार. लहानपणी जायचो ना, आलो की मी दरवेळेला तिथे जा पैसे फेकून जा. याला सवय होती इथे या मंदिराकडे पैसे फेकायची गाडीतनं जाता जाता. तर त्याला मी सांगितलं लक्ष्मी फेकायची नसते, जा उतर ठेव आणि ये. म्हणून तो आता गेलाय कासारटका देवस्थान धामापूर इथे. आणि आता तो पैसे ठेवून येईल आणि मग आम्ही पुढे निघू. सो इथून जाताना लोक देवाला हॉर्न मारून जातात. तर हे देवस्थान म्हणजे गावच्या वेशीवरचं, इकडे जे कोकणात देवचार म्हटलं जातं तसं, म्हणजे जो गावाची रक्षा करतो अशा ह्याचं ते बांधलेलं आहे. बळी वगैरे दिला जातो इथे. ते सगळं चिकन वगैरे जे काही करतात ते कोणत्या दिवसात करतात ते श्रावणाच्या आधी. श्रावण मास ते दसऱ्यापर्यंत कोंब्या बकऱ्याचे नवस फेडले जाणार नाही. गोड्या नवसाचे काम चालू राहील रविवार बाकीच्या दिवसात करू शकतो. सो असं इथे हे सगळं चालतं. हा देव असल्यामुळे वेशीवरचा देव आहे हा. त्यामुळे लहानपणी जेव्हा मामाकडे यायचो ना तेव्हा आम्ही एसटीतून, तेव्हा एसी नाही थांबायची नाही ते, तर मग असे ते पैसे टाकायचे. ते स्टॉप होता पहिल्यापासून, पण ती लोकांना सवय आहे की पैसे तिथे टाकायचे. मी त्याला म्हटलं उतरून जरा उतर ठेवून ये, कशाला फेकायचंय तुला. नाही फेकत नाही ते. त्यामुळे मग जेव्हा कधी मी कुडाळला, मंदिर म्हणजे मंदिर असं मंदिर नाहीये, पण ते वेशीवरचा राखणदार असं आहे, गावचा राखणदार. तर मी जेव्हा येतो तेव्हा मी इथे न विसरता न चुकता थांबतो. त्याला कासारटका हे नाव असं आहे कारण फार पूर्वी एक कासार होता जो बांगड्या वगैरे भरण्याचं काम करतो. कासार होता, त्याचं काहीतरी स्टोरी आहे, मला खरी माहिती. त्याला मारलं होतं, वध नाही म्हणत त्याला, सॉरी वध नाही म्हणजे मारलं होतं त्याने इथे. पण तो एक ते चांगलं हे आहे, चांगलं आत्मा जो कार्य नाही, चांगला मारणं चांगलं कार्य आहे. अरे मारणं नाही, तो चांगला होता, तो चांगलं कार्य करतो. तो चांगलं कार्य करतो, तो सगळ्यांना सांभाळतो, वाचवतो, चुकलेला रस्ता दाखवतो, असं सगळं आहे. इकडे ना माझ्या मामाची काजूची बाग आहे, काजूची आणि आंब्याची. आणि मी कुणाला सांगितलं की आता तो येणार ना मेच्या आम्ही फर्स्ट वीक मध्ये, तेव्हा आम्ही जाणार आहोत काजू गोळा करायला. ते तिकडनं हे झाड दिसतंय उभं, एक खोड दिसतंय ना, इथून ही प्रॉपर्टी, इथून हे वरचं सगळं. सो इकडे जायचंय काजू गोळा करायला. मी कुणाला घेऊन जाणार आहे त्याला काजू लागले. तर आता जाता जाता आम्हाला मंदिर दिसलं. आम्ही खरं तर पुढे जात होतो कारण मी फक्त कामासाठी आले आणि माझे 2 दिवस सतत काम आहे. पण या मंदिरातच कुणालने आमच्या लग्नासाठी नवस बोलला होता आणि ते लग्न वगैरे सगळं व्यवस्थित झालं. कारण आईची कुलदेवी आहे आणि तिथे आता रामनवमी उत्सव आहे. बरेच वर्ष त्या मंदिराचा वाद चालू होता आणि आता यावर्षी ते सगळं सॉल्व्ह झालंय आणि मामा सगळं गोष्टी करतोय, रामनवमी वगैरे. पण माझे कपडे, माझा अवतार तसा नाहीये की तिथे जाण्यासारखा. पण मी विचार केला आता मंदिरात जाते, सगळ्यात पहिले कुंकू लावते पटकन आणि दर्शन घेते. कारण मी पटकन कामाच्या याच्यात बाहेर पडले यार, मला ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आता. पण तू कामासाठी चाललेली ना, असं ठीक आहे, पण आपण चाललोय मंदिरात. तुझी इच्छा आहे जाऊन या, मन सांगतंय जाऊन येतो. मी काही अवतार स्वतःचा बघत नाहीये, मी जाते मंदिरात बस.
श्रीधर खराडेला मध्ये आलेले आहे. डोंबिवली श्रीधर खराडे हो लग्नाला आला ना. हो ते आमचे शेजारी. बरीच वर्ष मंदिराचे वाद चालू असल्यामुळे इथे रामनवमी वगैरे काही झाली नव्हती आणि आता बऱ्याच वर्षानंतर जेव्हा रामनवमी होतीये आणि मी तिथूनच जात होते तर मी असं विचार केला की नाही जाऊन येते. आणि ते सगळे लहानपणी आम्ही जे अनुभव इथे घेतलेत, खूप मज्जा केली आहे. इथे रामनवमीला जायचं म्हणजे आम्हाला वाटायचं की आम्ही काहीतरी मोठ्या जत्रेला कुठेतरी चाललो आहे, काहीतरी भारी तिथे सगळं असणार आहे. आम्ही खूप सारी शॉपिंग करायचो. आत्ता यावर्षी तेवढी दुकानं नव्हती पण तोच उत्साह लोकांमध्ये दिसला. एवढ्या वर्षानंतर सगळेच आले होते एकत्र आणि गावातले हे सगळे कार्यक्रम होते. ते खरं तर गावातले हे कार्यक्रम ह्याचसाठी असतात की सगळ्यांनी एकत्र यावं. पण आता जे काही वाद चालू असतात किंवा मी तर सांगेन की प्लीज ते वाद थांबवा आणि सगळ्यांनी एकत्र या आणि मस्त गावातले हे जे कार्यक्रम आहेत ते खूप छान पद्धतीने साजरे करा. सिंधु धर्म कशोण भद्र शिवा कुर्या सदा मंगलम पुंडरीक वरदे. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही दर्शन घेऊन आलो. 5 वर्षांनी रामनवमी आज तिथे साजरी होते. मला आठवतं लहानपणी आम्ही एवढी मज्जा करायचो. रामनवमी म्हटलं की आम्हाला मामाकडे यायला खूप आवडायचं. खरं तर जे आमचं कुलदैवत आहे लक्ष्मीनारायण, जिथे माझं लग्न झालं तिथे सुद्धा खूप मोठी रामनवमी असते आणि सगळेजण असं जायचे की पहिला तिकडे जायचे मग येताना मामाकडच्या रामनवमीला यायचे. पण आम्ही लहानपणापासून आई, कारण आम्हाला तेवढी गाडी वगैरे आमच्याकडे नव्हती त्यामुळे मामाकडेच येऊन ठेवायची की इथे थांबा, इथे रामनवमी एन्जॉय करा. आणि ती जत्रा वगैरे आम्ही सगळं रामनवमी एन्जॉय करायचो. पण सुट्ट्या वगैरे असायच्या त्या दरम्याने त्यामुळे. तर आता 5-6 वर्ष मंदिराचा वाद चालू होता. त्या सगळ्यामध्ये रामनवमी अशी होत नव्हती. पण यावर्षी हे सगळं बघून खूप छान वाटलं. खरं तर मामाने मला खूप इन्सिस्ट केलं होतं ये पण माझं येणं फिक्स नव्हतं. तर ते का ते तुम्हाला लवकरच कळेल. आम्ही दोघेही कामामध्ये असे अडकलोय मी आणि कुणाल की ते शक्यच होत नव्हतं की कोण जाणार कसं जाणार. आणि लग्नानंतर पहिल्यांदाच जायचंय असं कसं जायचं म्हणून आम्ही ठरवलं की दोघेही नको जाऊया, आपण पुढच्या वर्षी व्यवस्थित तो वेळ ठेवून जाऊया. कारण याच वर्षी सगळ्याच गोष्टी मिळणार नाहीत, सगळ्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे आम्ही ते स्किप केलं होतं. त्यामुळे मी काही प्लॅनिंग न करता तशीच आले होते आणि तशीच फिरत होते. आणि जाताना मला असं का कोण जाणार, मला असं वाटलं की जाऊ देत का, मी नको जाऊन येते एकटी. तर एकटी पटकन गेले, कुंकुला आलं, दर्शन घेतलं आणि आले. सो ते माझी आता जी कामं आहेत 2 दिवसात ती मी आटपण्यात जाणार. आणि प्रदीप पण म्हणाला की तुला वाटतंय का, मनाला वाटतंय तर करायचं जायचं. मग तू हा विचार करू नको की तू शर्ट आणि घातलं, व्यवस्थित कपडे घातलेत मी, पॅक्ड आहे सगळं, असं काही हे नाही घातलं. त्याच्यामुळे मी लगेच दर्शन घेऊन आले. आईलाही बरं वाटेल की मी जाऊन आले. आणि तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल की असं रस्त्यावरनं चालताना जी रस्त्याच्या बाजूला ज्या हार विकणाऱ्या वगैरे बायका असतात, मालवणला कुंभार म्हटलं उभं, जिथून कुणाल मी बोलले होते की मला लहानपणी वाटायचं की मी मोठे होऊन एवढा पैसा कमवेन की त्यांच्याकडनं सगळे हार विकत घेईन. तर तेव्हापासून कुणाल सगळे हार विकत जे घेतो आणि त्यानंतर ज्या देवीसाठी घेऊन येतो ती हीच देवी, माझ्या आईची कुलदेवी. त्याच्यामुळे मला असं आलं की आज जाऊया. आज आम्ही हार बघत होतो पण तिथे हार नव्हते. आज तिथे आंबे विकायला बसले होते, काजू विकायला बसले होते, पण आम्ही बघितलं होतं ते. मी आले, मस्त दर्शन घेतलं. अंकिता मावशीची स्टोरी बघू नको, अभ्यास कर, नाहीतर मे महिन्यात तुझी स्टोरी टाकणार आहे मी. फक्त तुला मार्क्स कमी पडू दे.
मग तू बघ, हल्ली फोन करत नाहीस मला मी ओरडल्यापासून. का ग? तिची शाळा घेतली होती मी फोन करून, जरा तिला 4 गोष्टी सांगितल्या होत्या, तेव्हापासून तिचे मला फोन यायचे बंद झाले. हॅलो काय करतेस म्हणून फोन असायचा. आता विसरली, आता नाही फोन करत ते, कारण 4 चांगल्या गोष्टी सांगते ना फोन केल्यानंतर, त्याच्यामुळे तिचे फोन बंद झाले. काय आता फोन का नाही करत? पण तू जास्त लाजून दाखवू नको, गप बोल. हा, मी गेल्यानंतर बरोबर बोलणार. तू का फोन नाही करत आता मला? का नाही करत माहिती? तुला सांगितलं नसणार ना. आता मी फोन केला की आता उचलतच नाही कोण. म्हणजे ऐकलंयस माझं की इग्नोर करतेस मला? ऐकलंय, नक्की ऐकलंय ग. आचरणात आणायला थोडा वेळ जाणार. वेळ म्हणजे किती? लगेच होत नाही आमचं. पण करता काय मी जा सांगलंय तसं अंगातले गुण आहे, जाणत नाही ना ते आचरणात यायला वेळ ते जाऊचे नाही लवकर. नाही पण करता की नाही मी सांगलेला सगळा? हो खरंच करता? हो. अभ्यास? हो, अभ्यास काय वाचन करता. अवसर तुझी बरोबर पाठीची घालून नाही. वैष्णवी तू सांग, करते ती की नाही? नाही आऊस नुसता या असा. अगो नाही करतात अभ्यास, खरंच सांगते करतात. तुझ्यासारखं का माझ्यासारखं? तो आधी सांग. नाही आपल्यासारखं माडबीड नाही सध्या माडत बसून करू. अभ्यास जर नाही केलास बघच. जोर जोरात वाचन, मी जोर जोरात कशाला करते? मला ह्याच आवाजात मला असंच मला वाचायला आवडतं. तुला काय जर माईक बीक लागला तोही देते मी आणून, तू कर वाचन बिंदास. आईला ऐकू दे, मी मोठ्याने वाचते, आईला ऐकू दे. म्हणजे आईच्या ऐकण्यासाठी वाचन करतं. आई म्हणणार की हा अभ्यास केला वाचन केलं. तुझं घर कधी मिळतंय? डिसेंबरमध्ये. वाव, दे मला मराठीचं पुस्तक. किती धडे आहेत परीक्षेला? खरं खरं सांग. भाग 3 ते भाग 4 कवर आले का? कुठे आहे ग याच्यात भाग 3 भाग 4? हा भाग 3 हा पूर्ण आहे आणि भाग 4 कुठे आहे? अच्छा, तो भाग 4. मग आता हे सगळं पूर्ण आहे तुला परीक्षेला? हे म्हणजे 15, 16, 17, 18, 19, 20, 21 हे सगळे धडे आहेत? अच्छा, भाग 3 म्हणजे मराठीची 4 पुस्तक आहे? काय सगळं? अच्छा, सगळं विषयांचं 1, 3. अच्छा ओके, थर्ड हे सेमेस्टर. अच्छा सेपरेट नाही. ओके, सो मी आता तुला प्रश्नच विचारते. नाही मला नाही सांगायचं. काय आहे, पानं वाढवून ठेवलं नाही. आमची पुस्तकं बरी होती. सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले? सगळं साफ होईल म्हणून. काय हे उत्तर तुझं? कारण सगळं साफ होईल म्हणून? अगं मला नाही माहिती, मी फक्त धडे वाचलेले. नुसते वाचून काय उपयोग जर तुला प्रश्नाचं उत्तर माहित नाही तर? पण ऐकच वाचलेला. पण काय सांगितलं त्यांनी? आजच वाचलंय. कारण जी लोक घाण करतात ती साफ व्हायला. अच्छा, तू हे तुझं उत्तर झालं. नाही, तू वाचलेला एखादा प्रश्न सांग की ह्या प्रश्नाचं उत्तर तर मला येतं, तोच ती प्रश्न. असं मला कळण्यात आलंय की हिला सगळ्यात जास्त ऋतुजा आवडते. कारण त्याचं उत्तर असं आहे की अंकिता आणि प्राजक्ता ह्या दोघी जेव्हा आल्या तर त्या अभ्यासावर जर फोकस असेल तर अभ्यासच विचारतात, आणि त्यात थोडस डायव्हर्शन झालं तरी त्या रिटर्न अभ्यासावरच येतात. पण ऋतुजा अशी आहे की जर अशी डायव्हर्ट झाली तर मग ती त्याच झोन मध्ये जाते, मग ती अभ्यास विसरते. मग त्यामुळे तिला ही आवड. बघताय तुझी आवड काढताय मी. काय बोललीस? चल सोडून देऊया हिला एकदा. हा असं बोललीस ना? आता सोडून देऊया असंच बोललीस, मी ऐकलं. बाय. ती अभ्यास करते, तुझं नाही. ती खुश आहे, मी जाते म्हणून ती खुश आहे. आता राहतेस तर. आता तुझा फोन कधी येतो बघते. कुणाला पण म्हणत होता फोन नाही करत आता ती. आता आधी फोन यायचे. काय ग, कधी येणार होता फोन?
आज कशाला लगेच. चल बाय बाय. जाऊ राहतोस तू तू अभ्यास नाही करतोस तू ते का उणगा घेऊन जाशील. तिला तेच बोललो माझ्या लिस्ट मधली आहेस तू. बाय. त्यानंतर काही अर्जंट आंब्याच्या ऑर्डर होत्या ज्या आम्हाला डिस्पॅच करायच्या होत्या त्यामुळे ते काम आम्ही करून घेतलं. नवीन नवरीची ओटी. या एक माझ्यासाठी आपला सगळा असा नवीन असा झाला ना. हो. काय सांगते घ्यायचं याच्यात म्याव. कळलं मालवणच नाही. त्यानंतर आम्ही हे विसरून गेलो की देवबागचा रस्ता तर बंद आहे त्यामुळे आम्हाला 9च्या आधी पोचलं पाहिजे. 9 नंतर देवबागमध्ये रस्त्याचं काम चालू होतं आणि आम्ही प्रॉमिस केलं होतं की आम्ही नाटकासाठी येऊ आणि ते होतं 10 वाजता. पण आता प्रॉमिस केले तर निभाना तो पडेगा म्हणून आम्ही खूप लवकर गेलो. 7-7:30 वाजता तिथे राम मंदिरमध्ये गेलो. त्या सगळ्यांना भेटलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या नाटकासाठी आणि आम्ही घरी जायला निघालो. जो नाट्यपुष्प या ठिकाणी सादर होणार आहे त्यांच्याच हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार होती. परंतु देवबागचा रस्ता काम चालू आहे. 9 वाजल्यानंतर ते काम सुरू होणार आहे. त्यांची 4 व्हीलर अडकू शकते त्यामुळे घरी जायला त्यांना. आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस इथेच संपला आणि दुसऱ्या दिवशी आता काय कामं करायची याचं प्लॅनिंग करत करत आम्ही घरी पोचलो. फाटली आहे तर आमची आता फाटली आहे. आज आहे दुसरा दिवस. काल आम्ही आलो उशिरा केलो कारण काल देवबागमध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे लवकर घरी यायला लागते हे आम्हाला नंतर कळलं. त्यामुळे आम्ही काही ते नाटक वगैरे बघायला थांबलो नाही पण तिथे त्याने बोलवलं होतं म्हणून आम्ही जाऊन आलो. आणि आता आज दुसरा दिवस आहे. आम्ही सकाळी कामासाठी निघालोय आणि आता पण आम्ही गाडीला धक्का मारलाय. त्याच्यामुळे प्रदीपचा थोडासा मूड ऑफ झालाय. प्रदीप शांत झालाय असं की बरेच जे टुरिस्ट येतात गावात ते ओळखतात तर ते आम्हाला हेल्प करतायत गाडीला धक्का मारायला आणि आम्ही धक्का मारून मारून गाडी चालू करतोय. सो आता त्याच्या गाडीला एक्झॅक्ट काय झालंय काय आजार झालाय ते आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहोत गाडीला. आणि तोपर्यंत बिचारा प्रदीप त्याचं तोंड बघावं कसं लटकलंय. आणि मी काय सांगत होते काहीतरी मी सांगत होते. तर आता आम्ही निघालो. आज आमचा दुसरा दिवस चालू झाला आहे. आम्ही सिंधुद्योगसाठी बऱ्याच लोकांना आमच्यासोबत जे जोडून घेतोय त्यासाठी बऱ्याच लोकांना भेटायला जातोय. त्यांचे प्रोडक्ट टेस्ट करतोय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही बिझी होतो आणि आजही त्याच गोष्टी करण्यासाठी मी बाहेर पडले. त्यात मी जाणार आहे मावशीकडे कारण मला आंबे खायचे आहेत भरपूर आणि आंबे घ्यायचे आहेत आणि सगळ्या गोष्टींचं काय काय बोलायचं आहे. जेवायचं आहे मावशीकडे जाऊन. त्या पक्वान आहे आज मावशीकडे पंचपक्वान. मावशी जेवण सुंदरच करते. म्हणजे व्हेज जेवण जरी असलं ना तरी अप्रतिम असतो. आता एकादशीपर्यंत सगळं व्हेज कारण इथे लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये जसं मी सांगितलं रामनवमी असते तो एकादशीपर्यंत सगळं व्हेज खातो आम्ही. तर त्यामुळे सगळं व्हेज असणार आहे आणि जाऊन मी आंबे खाणार आहे. तर सिंधुद्योगच्या निमित्ताने मी बऱ्याच जणांना भेटते. सिंधुद्योगमध्ये जे आंबे विकले जातात ते काही जणांचं कसं असतं ना की मोठमोठे आंबा व्यापारी असतात त्यांच्याकडे खूप आंबा असतो. पण काही जणांची असतात की 4-5च झाडं आहेत. त्या झाडांचे पण आंबे आम्हाला विकायला आवडतील आणि ते सुद्धा आंबे आम्ही घेतो त्यांच्याकडनं. ते व्यवस्थित पॅक करून ते तुमच्यापर्यंत पोचवतो. सो असं सगळं चालू असतं. ह्या सगळ्यामध्ये ना मला म्हणजे आपण कोकणी माणूस किंवा मराठी माणूस म्हणून कुठे मागे पडतोय ना ते सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी जाणवतात. एक तर जेव्हा आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी विकण्यासाठी असतात किंवा खूप साऱ्या असतात तेव्हा आपल्याला गरजेचं नाही की आपण मार्केटमध्ये कोण काय विकतोय त्याचा रेट तोडायचा आहे. म्हणजे शेजारी 1000 रुपयाला विकतोय थांबा मी तुम्हाला 950 ने देतो असं करून त्याचा रेट तोडण्यापेक्षा म्हणजे प्रत्येकाला कमवू दे
त्याचं तो 1000ने विकतो, त्याला 1000ने गिराईक मिळते की नाही. तुम्हाला केवढाने विकायचं आहे. मला असं वाटतं की आज माझ्याकडे समजा 20 डझन आंबा आहे, हा आंबा मला 800 रुपयाने विकला गेला तरी चालेल. तुम्ही तुमचं बघा, आपल्याला जे वाटतंय त्या रेटने विका. आपण शेजाऱ्यांचा वगैरे रेट तोडायला जातो आणि त्याने आपण आपल्याच माणसाची वाट लावतोय आणि ते मला इथे दिसतंय जास्त. तसं नका करू. असं आपण करतो, असं करणं गरजेचं जरी असलं तरी गरजेचं नाहीये. असं नका करू. तुम्हाला जो योग्य वाटतो तुमच्यासाठी दर, त्या दराने आंबे विकण्याची धमक ठेवा आणि लोक तुमच्याकडनं आंबे नक्की घेतील जर तुम्ही क्वालिटी आंबा त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर. कुठे कळतं कसं काय? त्याच्यावर कळतं तर वाजलं. ह्याच्यात काय काय खराब झालं ते कळतं. मावशी काय ओळीचा अरे, पण तो कोणाला देणार आहेस? गाडी नाही आपल्याकडे आता. बर. तर असं नेहमी असतं की आपण लहानपणापासून आपल्या घरात शिकवलेलं असतं की अंथरूण बघून पाय पसरावेत. तर जेव्हा मी ऍक्सिडेंट झाल्यानंतर वॅगनार घेत होतो आणि तेव्हा असं झालेलं की EMI छोटा आहे, ठीक आहे आपल्याला मिडल क्लास फॅमिलीचे विचार आणि आपण एवढं घेऊयात असं 5-6 लाखापर्यंत होतं. पण अशी उंच झेप मारण्याचा मी आयुष्यात कधी विचार नाही केलेला. यार नको की कसं वाटतं ते. पण स्टील नंतर अंकिता म्हणाली कधीपर्यंत ते असंच राहणार आहेस, कधीपर्यंत राहणार आहे का अंथरूण ते जरा मोठं अंथरूण कर ना, जरा कर ना, उंच झेप मार ना. मी म्हटलं ठीक आहे. मग ती 5.5 लाखावरून डायरेक्ट 13 लाखावर झेप गेली. मी म्हटलं यार महिन्याला 20,000 तर फक्त हप्ता आहे. लोकांना असं झालं म्हणजे मला असं कधीतरी वाटलं 20,000 रुपये महिन्याचा फक्त हप्ता, त्याच्यानंतर घराचं वेगळं, बाकीचे खर्च वेगळे, म्हणजे नाही म्हटलं तरी 45,000 50,000 कुठेच नाही सगळं करून. मी म्हटलं करू शकेन की नाही माहित नाही, पण म्हटलं विहिरीत उडी मारून. CNG घेत होता. हा त्याची CNG होती. पण नंतर तू म्हणालीस म्हणून मी पेट्रोल घेतली. पण म्हटलं नाही उडी मारूनच बघूयात, काय डुबीन ना जास्तीत जास्त. डुबलास का? मैत्रीण कधीच डुबण्याचे सल्ले देत नाही तुझी. नाही डुबलो ना, बट स्टील आता असं छान वाटतं म्हणजे की भाई महिन्याला आपण एवढं अजून खूप करू शकतो. एवढं असं मला म्हणजे एक तेच असतं, आपण आपली लिमिट थोडीशी एक्सेड करावीच लागते, तेव्हाच आपण ते पर्यंत पोहोचतो. तो कॉन्फिडन्स बूस्ट होतो ना की यार मी करू शकतो. म्हणजे असं नाही की नाही भाई असं EMI 20,000 करून घर बघून सगळं करून तर 40,000 25,000 महिन्याला आरामशीर करू शकतो. मग म्हटलं अजून 2 पावलं वरती उडी मारू शकतो. प्रदीपच्या गाडीच्या बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम आला, त्यामुळे आम्ही आता अभिची गाडी घेऊन आलोय आणि आम्ही ती गाडी तिथेच ठेवून आलोय. ती गाडी संध्याकाळपर्यंत होईल नीट. आणि आम्हाला मुंबईला निघायचंय 1-2 दिवसामध्ये. तर ठीक आहे आम्ही विचार केला की रस्त्यात काहीतरी गडबड होण्यापेक्षा आपण इथेच सगळं क्लिअर केलेलं बरं. तर ठीक आहे. तर आता आपण पोहोचलोय माझ्या मावशीच्या गावी बालावल्ला आणि तिच्या नर्सरीत जाणार आहे मी आणि सगळे आवळे घेणार. मला भरपूर सारे आवळे हवे आहेत, आम्हाला कमी पडत आहेत. मी मावशीच्या नर्सरीत जाऊन आवळे बघणार आहे आणि त्याच्यानंतर आंबे, भरपूर सारे आंबे. हे आहे माझ्या मावशीचं घर. फुटबॉल खेळतोय ह्याने, फुटबॉल खेळतोय. तो फुटबॉल प्लेअर आहे तर त्याला फुटबॉल. एक चल मी निघते ऋषी. तुला काय घेऊन येऊ परत सांग मला. आणि अभ्यासाचं काय ते अभ्यासाचं काय नको, कलर बिलर काही नको, पेंटिंग बिंटिंगचं तरी, पुस्तक वाचायला तरी अजिबात नको. होय होय करतोय ते का व्यवस्थित नेते. तू येशील ना, आम्ही चालत जातो. आता चालत जातोस म्हटलंस तर धावत कसं जातोय सांग मला. आता मग मला कशाला मग सोबत घेतलंयस तू, माझ्या सोबत चालणार होतास ना. मग चल. बस ना चाफ्याचा कलम करताय. चाफा कलम. काढून द्या मला खायचा. थांब आता. आता झाडावरचा आंबा खाणार आहेस तू? पिकलेला असणार नाही, झाडावरचा कच्चा आहे. पण तू जरा थांब, तो येऊन देत आशिषला वगैरे किंवा कोणाला तरी, आणि मग आल्यानंतर हे कर.
आवळे हे झाड याला जगवते, ह्याला सायन म्हणतात. आणि ही काडी आहे ती सौंदर्य चाफ्याची आहे आणि सौंदर्य चाफा याच्यावर जगतो. त्याच्या हा रूट स्टॉक त्याचा. म्हणजे जगवणारा हा आणि जगणारं हे. ते तसं बांधतात ना ते ह्याने. हो बांधतात, त्याचा कट घेणं आणि ते आहे. तुम्ही मिंट तुळस खाल्ली होती, मिंट सारखं लागलं होतं. तिकडे होती तिकडे. हे मीन तुळस. हो हो खाल्लेली मी. ही मीन तुळस. त्याला सांगतो ये रे, हे चप्पल नाही काढायचं. हे देऊळ नाहीये रे. अरे त्यांनी चप्पल काढून ठेवली आहे. ते बसले तिथे काम करताय. त्यांचं ते कामाची जागा नाही कामाची जागा म्हणून नाही. हे नर्सरीच्या ह्याच्यात लागेल काहीतरी. खाऊन बघ, पूर्ण पान खा. पूर्ण पान खा. मस्त फ्रेश वाटतं. मिंट आहे मिंट, ऍक्च्युअल मिंट. ही वाली आहे मिंटोज वाटते. तर असं मावशीच्या नर्सरीत आम्ही वेगवेगळी झाडं वगैरे सगळी प्रदीपला दाखवली. त्यानंतर आवळे आंबे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि प्रवास करून आम्ही उशिरा रात्री घरी पोचलो. काय बोलली साई, काय सांगत होतीस? त्या सकाळी अशा सांगत होत्या, म्हणजे तू सकाळी माहितीये ना मी नाश्ता करत होतो तेव्हा तू पाठी अशी चालू होतं, अरे ह्याने असं दिला, ते 2 बॉक्स भेटतच नाही, मग ते चालू आणि हे चालू. हे डोक्याला ताप करण्यापेक्षा नोकरी बरी असं आई म्हणाली. त्यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं नोकरी बसली, पण हे जेवढं आम्ही सगळं फिरतो काय करतो सगळे ते नाही मिळत, नोकरीत नाही भेटत ह्या गोष्टी. आणि नोकरीमध्ये दिवसभराचं टेन्शन असतं की आठवडा सुट्टी नाही काय, आणि झक मारून दुसऱ्या दिवशी जाऊन त्या बॉसचं तोंड बघायचंय. इथे माझी मी बॉस आहे असं चालू होतं. साहेब प्लीज सुट्टी द्या ना, प्लीज आशिम गाय, प्लीज गणपती आहे प्लीज. मग असे लगेच भाई तू 4 दिवसाची सुट्टी आहे ना, पुढच्या 5 आणि आईच बोलते, आईच मला फोन करते, इकडे लपडा झाला ये, तर ते येता येणार नव्हतं मला जर मी नोकरी करत असली असते तर. हे असं आम्ही धावती भेट देतो ती पण नाही, काहीच नाही जमलं. नोकरी जमणारच आहे, त्या मला सांगवते. आणि त्याच्यात माझा खर्च तुला माहितीये किती कमी आहे तो. नोकरीमध्ये नाही होणार मला. मावशीकडे पण जाऊन. तर अशा प्रकारे अजूनही मला नोकरीवरनं लेक्चर दिलंच जातं. तर या लेक्चरचा आपण इथेच थांबूया. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.